श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे बुधवार आणि दिनांक आहे 8 मे. तर या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या. या अमावस्येला दर्श अमावस्या त्याचबरोबर भुताडी अमावस्या असंही म्हटलं जातं. तर पहा, अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी अमावस्या आहे तर ती चैत्र महिन्यात आल्यामुळं याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. या अमावस्येचा प्रारंभ सुरू होणार आहे 7 मे रोजी मंगळवारी 11:51. याची समाप्ती जी आहे तर ती 8 मे रोजी म्हणजे बुधवारी 8:51 समाप्ती होणार आहे, सकाळी 8:51. तर पहा, आपल्याला जरी ही अमावस्या 7 मेला सुरू झाली असली तरीसुद्धा ही अमावस्या आपल्याला 8 मे रोजी साजरी करायची आहे. कारण उदय तिथीनुसार आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार ही तिथी साजरी केली जाते. त्यामुळे आपल्याला ही अमावस्या 8 मे रोजी साजरी करायची आहे. जे काही उपाय आपल्याला करायचे आहे, सेवा करायच्या आहेत किंवा जे काही आपल्याला दान धर्म करायचा आहे, व्रत करायचं आहे, ते तुम्हाला अमावस्येचं उद्याच करायचं आहे. तर पहा, उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तर आपल्या मुलांवरून सकाळीच आपल्याला ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. ही वस्तू जर आपण मुलांवरून उतरवून टाकली तर मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन जातील आणि मुलांची भरभरून प्रगती होईल. अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होईल आणि त्यांच्या ज्या बी इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील. तर असा हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बऱ्याच जणांना अमावस्याविषयी अगदी मनामध्ये भीती बसलेली असते. अमावस्या दिवस हा वाईट आहे असं लोक समजलं जातात, परंतु अमावस्या हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. आपण पहा, दिवाळीच्या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन करतो. मग हा दिवस वाईट कसा समजायचा? वाईट करणाऱ्यांसाठी हा दिवस वाईट आहे, परंतु चांगलं करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला मानला जातो. त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी जेवढं काही आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे. आपल्या घरामधील इडापिडा, नकारात्मकता, त्याचबरोबर काही वाईट शक्ती असतात, करणीबाधा असेल, या सर्व दोष, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नजर दोष हा फक्त व्यक्तींनाच लागतो असं अजिबात नाही. तर नजर दोष हा आपल्या वस्तूंना, त्याचबरोबर घराला, घरातील व्यक्तींना, मुलांना, त्या अशा पद्धतीने नजर दोष हा लागला जातो. आणि हा नजर दोष लागलेला असल्यावर त्याची आपल्याला खूप वाईट परिणाम हे भोगावे लागतात. आपल्या घराची प्रगती थांबते, आपल्या मुलांची प्रगती थांबते, आपल्या पतीची प्रगती थांबते आणि ही प्रगती जर आपली थांबली तर आपल्या घरामध्ये पैसा येणं बंद होतं, आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं. तर पहा, हा उपाय जो आहे ना तर तो आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत आपण हा उपाय करायचा आहे. अगदी लहानातली लहान मुलं खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही, जेवण करत नाही, आजारी पडतात. तर अशा मुलांसाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर जी मुलं शाळेत जात आहेत किंवा खूप मोठी पदवी धारण केलेली आहे अशा मुलांसाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यांना सुद्धा नजरही लागली जाते. हा जो उपाय आहे ना तर तो आपल्याला सकाळी 12च्या आत करायचा आहे. हा उपाय आपल्याला उतारा करायचा आहे, त्यामुळे उतारा हा आपल्याला 12च्या आतच करायचा आहे. तर बघा, हा उपाय आपल्याला मुलांसाठी का करायचा आहे? मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांना काही दोष लागलेले असतील तर यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. खूप मुलं चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही, वारंवार आजारी पडतात किंवा मग
खूप कष्ट मेहनत करतात परंतु त्यांना यश प्राप्त होत नाही. तर अशा वेळेस ह्या अशा मोठ्या मुलांसाठी, मुलींसाठी, मुलं मुली यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला न धुताच पाणी टाकून शिजवायचे आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही किंवा तेलही टाकायचं नाही. तर पहा हा भात आपल्याला ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी शिजवायचा आहे. आदल्या दिवशी उरलेला भात आहे मग तो घेऊ का? अजिबात नाही. तर हा भात जो आहे तर तो आपल्याला उपायासाठी जेवढा लागणार आहे तेवढाच आपल्याला शिजवायचा आहे. जास्तीचा भात आपल्याला शिजवायचा नाही. तर पहा हे तांदूळ घेताना एक मुलगा असेल तर 1 मूठभर तांदूळ तुम्ही घेऊ शकता. 2 मुलं असतील तर 2 मुठी तांदूळ तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला उपाय करण्यासाठी 1 वाटी भात होईल इतका भात आपल्याला शिजवायचा आहे. जास्तीचा भात आपल्याला शिजवायचा नाही. तर अशा पद्धतीने हा भात शिजून घेतल्यानंतर तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. भात एका प्लेटमध्ये काढून घ्या. एखाद्या पिपळांच्या पानावर काढून घ्या किंवा एका द्रोणमध्ये काढून घ्या. तुम्ही कशातही काढून घेऊ शकता. त्यानंतर हा भात काढल्यानंतर मुलांना आपल्या देवघरासमोर पूर्व पश्चिम दिशा येईल अशा पद्धतीने बसवायचं आहे. आपलं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मुलांचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे पूर्व पश्चिमच आपण हा उपाय करायचा आहे. आणि पूर्व पश्चिम मुलांना बसवल्यानंतर तुम्हाला हा भात मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे. हा भात उतरवत असताना तुम्हाला कशा पद्धतीने उतरवायचा आहे, तर हा भात तुम्हाला उतरवताना घड्याळाचा काटा जसा फिरतो त्या पद्धतीने गोलाकार पद्धतीने मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. भात तुम्ही ओवाळून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जर जागा असेल, तिथे पशुपक्षी येत असतील तर तिथे तुम्हाला हा भात ठेवून द्यायचा आहे. किंवा मग तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकता, तुमच्या बाल्कनीत ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा भात ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पशुपक्षी खातील या पद्धतीने तो भात तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. तर पहा आता घरामध्ये 2 मुलं आहेत तर आपल्याला 2 मुलांसाठी भात हा एकत्रच शिजवायचा आहे. परंतु तो 2 वाट्यांमध्ये घ्यायचा आहे. दोघांवरून वेगवेगळा भात आपल्याला उतरवायचा आहे. एकच भात आपल्याला दोघांवरून उतरवायचा नाही. हा उपाय अमावस्येच्या दिवशी करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. हा उपाय जो आहे ना तर तो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये हा तोडगा सांगितला जातो. जेव्हा तुम्ही पहा स्वामींचे प्रश्नोत्तर असतात किंवा मग काही तोडगे वगैरे सांगायचे असतात त्यावेळेस पहा तुम्हाला असा हा तोडगा म्हणजे असा हा उपाय नक्की तुम्हाला तिथे सांगितला जाईल. हा उपाय प्रत्येक अमावस्येला आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी. तर पहा आपण म्हणतो एकदा मी हा उपाय केलेला आहे, मुलांची प्रगती पण झालेली आहे. तर असं नाही, जरी तुम्ही उपाय केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक अमावस्येला असा हा एक उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांची जे काही नजर दोष आहे, अडचणी आहेत किंवा त्यांना काही बाधा लागलेल्या आहे किंवा काही वाईट शक्ती त्यांच्या आसपास आहे किंवा नजरदोष त्यांना लागलेला आहे ते सर्व दूर होऊन जातील. मुलांमधली नकारात्मकता दूर होईल आणि मुलांची खूप सारी प्रगती होईल. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा फक्त एक छोटासा उपाय तर करायचा आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचं फळ हे नक्की प्राप्त होईल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.